मित्रांनो, टाटा IPL 2024 चे सामने दिवसेंदिवस रंगतदार होत आहेत. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात IPL 2024 चा 15वा सामना असाच रंगतदार झाला. या सामन्यात लखनौची सुपर एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध झालेल्या मयंक यादवने रॉयल चॅलेंजर्सचे त्यांच्याच होम पिचवर अक्षरशः कंबरडे मोडले. त्यामुळे लखनौने बेंगळुरूचा 28 धावांनी पराभव केला. हे सगळं कसं घडलं ते पाहण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा. लखनौ आणि बंगलोरचे संघ जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा सामना आपोआपच रंगतदार होतो. लखनौ सुपर जायंट्सचे 2 आघाडीवीर क्लिंटन डिकॉक आणि कर्णधार KL राहुल मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. KL राहुल ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूला समजू शकले नाही आणि 6व्या ओव्हरच्या 3ऱ्या चेंडूवर मयंक दावरच्या हाती कॅच देऊन तंबूत परतले. KL राहुल आऊट झाल्यावर देवदत्त पडिक्कल मैदानात आले, पण पडिक्कलही मोहम्मद सिराजच्या एका चेंडूवर चकले आणि 11 चेंडूत 6 रन काढून आऊट झाले. अनुज रावतने त्यांचा झेल घेतला. अशा प्रकारे 73 धावांवर लखनौची दुसरी विकेट पडली. दुसऱ्या बाजूला क्लिंटन डिकॉक खंबीरपणे खेळत होते. त्यांना साथ द्यायला मार्कस स्टॉयनिस मैदानात आले. या जोडीने चौकार आणि षटकार मारून 24 धावा वाढविल्या. क्लिंटन डिकॉक आणि निकोलस पुरन यांनी आपल्या संघाची धावसंख्या वाढविण्याचा चंग बांधला. दोघांनी हात मोकळे सोडून चांगलीच फलंदाजी केली. दरम्यान क्लिंटन डिकॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. क्लिंटनच्या नंतर आयुष बडोनी मैदानात आले, पण 3 चेंडूतच आपलं खातही न उघडता ते आऊट झाले. अजून निकोलस पुरन नावाचे तुफान मैदानावर येणे बाकी होते. पुरनने मोहम्मद सिराजला खूप धुतला. 21 चेंडूत त्यांनी 40 धावा ठोकल्या. निकोलसने 1 चौकार आणि 5 छक्क्यांच्या मदतीने 40 ही धावसंख्या उभारली. निकोलसच्या या धुवाधार 40 धावांमुळेच लखनौला 5 बाद 181 अशी मोठी धावसंख्या उभारता आली. RCBचे ओपनर विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस संघाला 182 धावा मिळवून देण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरले. मोठे फटके मारून आपल्या संघाला लवकरात लवकर विजयी करण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट दिसत होता. कोहलीने तर आल्या आल्या 15 चेंडूत 22 धावा फटकावल्या. कोहली आऊट झाल्यावर रजत पाटीदार मैदानात उतरले. डुप्लेसी आणि पाटीदार विचारपूर्वक आपल्या संघाला पुढे नेतील असे वाटत होते, पण त्याचवेळी लखनौची तुफानी एक्सप्रेस मयंक यादव त्याचं पहिलं षटक टाकायला मैदानात उतरल्या. त्याच्या पहिल्याच वेगवान चेंडूला पाटीदारने कसेबसे दूर ढकलले, परंतु चटकन धाव घेण्याच्या प्रयत्नात नॉन स्ट्रायकरवर असलेले डुप्लेसिस यांना पडिक्कलने लांबूनच अचूक थ्रो फेकून रनआउट केले. RCBला हा दुसरा झटका होता. यानंतर मैदानात आले ग्लेन मॅक्सवेल मोठे फटके मारण्यासाठीच प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांच्या या सवयीचा फायदा घेत मयंक यादवने 150 किलोमीटर वेगाने चेंडू फेकून त्यांना निकोलस पुरनच्या हाती कॅच द्यायला भाग पाडले. ग्लेन मॅक्सवेल आपलं खातही खोलायच्या आत 0वर तंबूत परतले. दुसरीकडे मयंक यादव 150 किलोमीटरच्या वेगाने बॉल टाकून RCBच्या फलंदाजांची जणू परीक्षा घेत होते. यानंतर कॅमेरून ग्रीन मयंक यादवच्या बॉलला आजमावण्यापूर्वीच मयंकच्या वेगवान चेंडूने त्यांचा त्रिफळा उडवला. कॅमेरून ग्रीन 9 धावांवर क्लीन बोल्ड झाले. आता अनुज रावत आणि रजत पाटीदार यांच्यापुढे आपल्या विकेट सांभाळून धावा काढण्याचे लक्ष होते. हे दोघं काही करतील असे वाटत असताना मार्क स्टॉयनिसने अनुज रावतला 11 धावांवर बाद केले. यानंतर पुन्हा मयंक यादव बॉलिंगला आले. त्यांनी देवदत्त पडिक्कलच्या हातात रजत पाटीदारला झेल द्यायला भाग पाडले. आता दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर ही जोडी मैदानावर होती. त्यांच्याकडून तरी मोठी खेळी होईल अशी अंधुक आशा वाटत होती, पण लखनौच्या कडक क्षेत्ररक्षणामुळे RCB वरचा दबाव वाढत होता. आता सामना पूर्णपणे लखनौ सुपर जायंटच्या हातात गेला होता. इकडे मयंक यादवच्या वेगवान चेंडूंनी RCBच्या फलंदाजांना घाम फोडला. RCB सारख्या तगड्या संघाशी
त्यांच्याच मैदानावर झालेला हा सामना लखनौने 28 धावांनी जिंकला. मयंक यादवने 4 षटकात 14 धावा देऊन 3 विकेट्स घेऊन पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले. या सामन्यातही त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. हा खेळाडू पुढे भारताचे नाव काढेल याविषयी आपल्याला काय वाटते? कृपया कॉमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून आपले मत जरूर कळवा. धन्यवाद.